तुमचा इगो तुम्हाला सांगत असतो दॅट रिस्पेक्ट इज टू बी डिमांडेड, नॉट कमांडेड. आवर इगो इज व्हेरी इन्सिडियस. आपल्या वरच्या कोणीतरी टोमणा मारलेला चालतो, तो झेलायचा असतो, कारण हांजी हांजी. पण खालच्या कोणीतरी जर मला टोमणा मारला तर फणा निघतो आपलं, काय समजलं तू. आणि तो फणा निघतो, तो आपल्याला माझंच कसं बरोबर आहे हे सांगत असतो. आणि समोरचा कसा ॲरोगंट आहे, कसा युसलेस आहे, तो ॲरोगंट किंवा युसलेस नाहीये, तुझा इगो तुला ते सांगतो. आवर इगो कम्स टू अस इन डिस्गाईज. आजपर्यंत प्रत्येक टीम मध्ये तुम्हाला कधीही जर मनात हा विचार आलेला असला की टीम मधली माझी कॉन्ट्रीब्युशन की बाकीच्यांच्या कॉन्ट्रीब्युशन पेक्षा जास्त आहे, तुम्ही कदाचित समोरच्या समोर बोलून पण दाखवणार नाही, पण नुसता हा मनात विचार जरी आला तरी तो तुमचा इगो बोलतोय. की तुझा इगो कधी तुझ्या कानात बोलतोय हे कळलं पाहिजे. त्याचा नकाब काढून तुला हा इगो आहे हे कळलं पाहिजे. आजचा शेवटचा मुद्दा आधी पण बोलण्यामध्ये आला होता, पण मी जर तुम्हाला अशी एक कुठली तरी गोष्ट सांगू शकलो की मी आतापर्यंत जे सगळे मुद्दे बोललेलो आहे ना, थिंक विन विन, विन लूज नाही, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी टीम्स असल्या पाहिजेत, अजून स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये काय गुण आणले पाहिजेत वगैरे वगैरे, या सगळ्याचं नातं जाऊन शेवटी एका मुद्द्यापाशी भिडतं. आणि ही एक गोष्ट जर आपल्याला आपल्या अंगवळणी लावता आली तर झालं, बाकीचं सगळं मग दुय्यम होतं. ठीक आहे. द वन थिंग दॅट यू हॅव टू डू टू बी अ गुड टीम प्लेयर इज कंट्रोल युअर इगो. इगो हा शब्द ऐकलाय ना रे सगळ्यांनी? कोणाला डिफाईन करता येईल का इगो म्हणजे काय? व्हॉट इज इगो? मी किती महान आहे. मी किती महान आहे. गुड. नाही, स्टबन चांगला पण असू शकतो, अडमुठा. स्टबन म्हणजे फक्त अडमुठा. ठीक आहे. एक येतं मी किती भारी. अजून हा मीच भारी. गुड. जास्ती स्पेसिफिक झालं. अजून डिक्टेटर टाइप असतात, म्हणजे मी सांगतो ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. डिक्टेटर टाइप. बरोबर. अजून तुम्हाला एक हा मी केल्याशिवाय तो काम होणारच नाही तुमच्याशी, म्हणजे तेच मीच भारी किंवा मी किती भारी. ठीक आहे. पण तुम्हाला कधी लक्षात आलंय का की आपण अनेक जण आपल्याला आयुष्यामध्ये जे सगळे लोक भेटतात त्यांना आपण 3 कॅटेगरीज मध्ये वाटप करतो. त्याचा मुळात या प्रकारचा विचार करणे म्हणजेच इगो आहे काय. कारण त्यातला एक भाग येतो मग तुम्ही लोक जे म्हणलात ते मी किती भारी किंवा मीच काय तो सर्वात भारी. ठीक आहे. काही लोक ह्या आयुष्याची ही जी शिडी आहे ना, याच्यामध्ये आपण आपल्या पातळीपेक्षा काही लोकांना वरचे समजतो. तो कोणाचा, त्याचा बाप किती भिक्षाट आहे, त्याचे कॉन्ट्रॅक्ट किती आहेत, त्याच्याकडे पैसा किती आहे, तो किती पॉप्युलर आहे, या सगळ्या दुय्यम गोष्टीवरनं समाजाच्या शिडीमध्ये हा माणूस माझ्या वरचा येतो. याच बरोबर आणि ह्याच्याशी वागायचं कसं असतं तर लाळघोटेपणा, म्हणजे हांजी हांजी करणे, त्याची थुंकी झेलणे. कारण मला उद्या त्याला ओरबाडून वर जायचंय ना, त्याला नेपोटिझम म्हणतात. म्हणजे हा मे हा मिलाना, चेला बनणे, चमचा बनणे, आणि आपल्याला लाज पण वाटत नाही त्याची, कारण तो वरचा आहे. हे पण इगोचं लक्षण आहे. ओके. या उलट आपण ज्या लोकांना स्वतःच्या लेव्हलच्या खालचे समजतो त्यांच्याशी येतं हे मी किती भारी किंवा मीच किती भारी. आपल्या लेव्हलच्या खालच्या लोकांशी आपण वाटेल तसं वागू शकतो. हा जणू देवानीच तुम्हाला दिलेला अधिकार जर वाटत असेल, त्यांच्याशी वाटेल तसं तुम्ही बोला. रस्त्यातल्या कुत्र्यासारखं त्यांना वाटेल तसं लाथाडा. तुम्ही त्यांच्याशी कसंही वागू शकता, पण त्यांनी मात्र तुमची रिस्पेक्टच केली पाहिजे. हा जो एक बाणा बनतो आपला फुकटचा, तुमचा इगो तुम्हाला सांगत असतो दॅट रिस्पेक्ट इज टू बी कमांडेड, रिस्पेक्ट इज टू बी डिमांडेड,
नॉट कमांडेड. म्हणजे तुझ्या वागण्या बोलण्यानी समोरच्याच्या मनात जेन्युइन रिस्पेक्ट कमावणं नाही, तुझं पद, पैसा आणि समाजाच्या शिडीमध्ये तू स्वतःला ज्या लेवलला समजतोय त्यांनी तुझ्या खालच्या माणसांनी तुझा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. हे फॅकल्टी म्हणून स्वतःला चाणक्यामध्ये आपण रोखण्यापासून म्हणतो. नाहीतर आपली अख्खी शिक्षण व्यवस्था याच्यावरच बनलेली आहे की स्टेजवर मी उभा राहिलो की मीच काय तो भारी आणि मी तुम्हाला कसंही वागवू शकतो, पण तुम्ही मात्र माझा रिस्पेक्टच केला पाहिजे. ठीक आहे, नाही चलेगा इससे. सो जो आपल्या पातळीच्या खालती आहे त्याला वी कॅन ट्रीट सच अ पर्सन लाईक डर्ट. एकीकडे नेपोटिझम, नाहीतर धुळीच्या पेक्षा बेकार वागवणे. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा बेकार येतं की ज्या माणसाला आपण आपल्या लेव्हलचा समजत असतो, ठीक आहे, त्याच्याबद्दल प्रचंड जळजळ असते आपल्या मनामध्ये. आपण त्याला कॉम्पिटिशन कन्सिडर करत असतो आणि ह्याला चेचायचं आहे मला तेव्हाच कुठेतरी मी वर जाऊ शकेन. ही झाली विन लूज मेंटॅलिटी. याला खड्ड्यात घालायचंय म्हणून. ठीक आहे, ह्या विचाराच्या पद्धतीलाच म्हणतात इगो. तुम्ही किती वेळेला हे नकळत होतं बघा. आपण समाजात वावरताना आपल्याला जी लोक भेटतात त्याचं स्टेटस, त्याची लेव्हल, आपण हा माझ्या खालचा किंवा हा माझ्या वरचा किंवा हा माझ्या समान. ठीक आहे, जो वरचा आहे त्याच्यासमोर हांजी हांजी हांजी, जो खालचा आहे त्याला रस्त्याच्या कुत्र्याच्या वर्तान वागवायचं आणि जो जवळचा आहे त्याच्या तोंडावर हा करायचं. खाण्याचे दात वेगळे, दाखवण्याचे दात वेगळे. तोंडावर हा करायचं, पण पाठ फिरली की त्याला कसं खच्ची करता येतंय ते बघायचं. कारण तो आयुष्यात जर वर गेला तर हा आयुष्यात माझ्या वरचा होईल, मला खपणार नाहीये. त्याला खालती घालून त्याच्या नरडीवर नाचून मला वर जायचंय. दॅट इज इगो. आणि हे मी खूप खोलाशी जाऊन सांगतोय काय. तुम्ही जे सगळी उदाहरणं सांगत होता ना ते सिम्पटम्स ऑफ इगो आहेत. ते द रूट कॉज ऑफ इगो इज क्लासिफाईंग सच पीपल. हे क्लासिफिकेशनच बंद केलं पाहिजे रे. ओके, म्हणजे ऍज अ टीचर मला ह्याच्यातले वैयक्तिक धडे काय आहेत की आपण मुलांकडनं पण काहीतरी शिकू शकतो. इथे सुशांत जेव्हा मला सांगतो की माझ्या सांगण्यातला एक फॅक्च्युअल मुद्दा चुकला, इगो म्हणेल गे तुला काय कळतंय, इथं मी टीचर आहे, मी तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्ती पाहिलेले. ठीक आहे, तो इगो कंट्रोल करावा लागतो. कारण स्टुडंटनी तुम्हाला शिकवण्यासारखं काहीतरी आहे हे इगोला मान्यच नसतं. ठीक आहे, सौरभ सारखा दुसरा कोणीतरी फॅकल्टी जर माझ्या इतकाच पॉप्युलर होताना दिसत असला तर त्याला काहीतरी काढून चाणक्यातनं हाकलून दिलं पाहिजे. दॅट इज इगो. कारण स्वतःच्या समान जो आहे त्याला खालती खेचला पाहिजे. आणि स्वतःच्या वरचा कोणीतरी जर असेल तर मग त्याच्यावर हांजी हांजी चालतंय ना, तू म्हणशील ते सगळं लोटांगण घालणे. दॅट इज इगो. आणि जोपर्यंत तुम्हाला ह्या वर्तुळातनं फुटून निघता येत नाही तोपर्यंत तुम्ही चांगला टीम प्लेअर बनण्याचा कुठलाच गुण तुम्ही अंगी लावू शकत नाही. कारण की कुठलाही गुण तुम्ही अंगी लावायला गेलात की ह्या तिन्हातला कुठला तरी एक विचार तुम्हाला नडणार आहे, तुम्हाला अडवणार आहे तो विचार अंगवळणी लावण्यापासून. दॅट इज इगो. आणि आता मला तुम्हाला इगोचा एक सिम्पटम सांगायचा आहे. तुम्हाला एक सांगतो, इंग्लिश मधलं एक फार छान वाक्य आहे, शब्द आहे. आवर इगो इज व्हेरी इन्सिडियस. इन्सिडियस या शब्दाचा अर्थ असा होतो की एखादा असा रोग की जो नकळत आपल्यावर हावी होतो. त्याला तुच्छ सुरुवातीला त्याला कमी लेखणं सोपं असतं, पण वेळेतच जर ते चिरडलं नाही तर तो एकदा मोठा झाला की त्याच्यावर उपचार करणं अवघड असतं. कॅन्सर सारखं आहे. पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर तो क्युअर करणं तरी अवघड असतो, पण तो 4th स्टेजमध्ये एकदा गेला की तुम्हाला खाऊन टाकतो तो. आणि ह्याच्यापेक्षा डेंजरस गोष्ट काय आहे की आपला इगो जेव्हा आपल्या कानामध्ये काहीतरी बोलत असतो ना तो कधी सांगत नाही की हा मी तुझा इगो बोलतोय. तो नेहमी कुठला तरी एक नकाब घालून येतो की मीच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, असं सगळं. सो द इम्पॉर्टंट पॉइंट टू नोट इज आवर इगो comes to us in disguise.
त्या कानामध्ये जेव्हा इगो बोलत असतो तेव्हा तो सांगत नसतो की मी तुझा इगो बोलतोय. ओके, आता नाव गाव न सांगता तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या आधी आपला एक कार्यकर्ता होता. फर्स्ट इयर मध्ये फाउंडेशन केला, सेकंड इयर मध्ये तो कोऑर्डिनेटर म्हणून आला आणि तो कोऑर्डिनेटरचं त्यांनी उंबरठा ओलांडल्यावर तो सगळ्या त्याच्या बॅचच्या पोरांची तक्रार करायला लागला. अरे मला लाईटली घेतात वगैरे, यो त्या वगैरे हे सगळं करतात. ठीक आहे, आणि माझी सारखी खेचत असतात राव, मला रोस्ट करत असतात, मला चालत नाही. ठीक आहे, त्याला एकच प्रश्न विचारला की तुझ्या वर्गाच्या समोर उभा राहून काहीतरी सूचना देतोस, ती ऐकतात का ते? होय दादा ऐकतात की. मग मी त्याला म्हणलं की तुला जे ते रोस्ट करतायत ते तुला ऑफेंड का होतंय? कारण तुझा तो इगो बोलतोय. मी त्याला म्हणलं तू एक सेकंड मनामध्ये इमॅजिन कर की ते समोरचे जे तुला रोस्ट करतायत, टॉन्ट मारतायत वगैरे सगळं ना, तिथनं त्यांचे चेहरे बाजूला कर आणि माझा किंवा ताईदादांचा तुझा चेहरा आण, मग तुझी रिॲक्शन काय असेल? कारण मला माहिती होतं की त्या आपल्या कोऑर्डिनेटरला जे हे रोस्ट करतायत ना, खेचतायत ना त्याची, ते हेल्दी होतं. पण ह्याचा इगो का हर्ट होत होता? कारण हा 1 वर्ष मोठा त्यातल्या काही जणांच्या पेक्षा. 11वी 12वी FY ची पोरं फाउंडेशन करतायत आणि मी सिनियर. ज्युनियरनी कधी सिनियरला रोस्ट करायचं असतंय काय? कॉलेज अख्खा आपल्याला शिकवतं की रॅगिंग करणे, रोस्टिंग करणे हे फक्त सिनियरनी ज्युनियरचं करायचं असतं. आणि हे तुमची माझ्या मनातल्या शिडीमध्ये तुमचं जे पद मी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या त्याला धरून तुम्ही वागत नाही आहात, मग कसले ॲरोगंट आहात. आणि मी तरी, आणि हे एवढं नकळत होत होतं ना, कारण हा जो आपला कार्यकर्ता आहे ना तो अदरवाईज अतिशय प्रेमळ होता. म्हणजे तो असा जो नाकाच्या शेंड्यावर ज्यांचा इगो असतो एवढ्या तेवढ्यानी हर्ट होणारा त्यातला नव्हता. याच्या पण अंगावर असा हळूहळू इगो हावी होतोय. तू एखाद्या कुठल्या तरी सत्तेच्या पदावर बसलास की नकळत इगो येतोच. मी कोऑर्डिनेटर्स दरवर्षी जेव्हा कार्यकर्ते येतात ना त्यांना पहिली गोष्ट ही सांगतो की तुमच्यातल्या अनेकांच्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा असं होणार आहे की तुम्ही कुठल्या तरी पॉवरच्या ठिकाणी आहात. तुमच्या शब्दावर एखादा आत येईल का नाही ठरतं. तुम्ही गेट आउट म्हणलात तर गेट आउट होतं. ऍप्लिकेशन्स अप्रूव्ह करण्याची अथॉरिटी, तुम्हाला लिव्ह अप्रूव्ह करण्याची अथॉरिटी मिळते आणि सगळे स्टुडंट्स तुमच्याकडे येऊन दादा 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 करतायत. ठीक आहे, तुम्हाला कळणार पण नाही हे किती लवकर तुमच्या डोक्यामध्ये जातं. आणि मग वॉर्निंग असते माझी की जर स्टुडंट्स कडनं या तक्रारी यायला लागल्या ना, चाय से ज्यादा किटली गरम, की फॅकल्टीज चिल आहेत, त्यांच्याशी जाऊन बोलायला आवडतं, पण अरे हे कोऑर्डिनेटरचीच मस्ती फार असते, तर मग तुम्ही फार काळ चाणक्यात टिकणार नाही आहात. कारण की हा व्यक्तिमत्वाचा एक गुण अपेक्षित असतो कोऑर्डिनेटर्स मध्ये की तुझा इगो कधी तुझ्या कानात बोलतोय हे कळलं पाहिजे. त्याचा नकाब काढून तुला हा इगो आहे हे कळलं पाहिजे. म्हणून या आपल्या कार्यकर्त्याला जेव्हा मी म्हणलं की तुला जे काही सगळं टॉन्ट वगैरे केलं जातंय ना, शब्द तेच, सगळे रोस्टिंग तेच, फक्त मनामध्ये इमॅजिन कर की तुझ्या बॅच मधल्या पोरांचे चेहरे बाजूला कर आणि मी फॅकल्टीज, ताईदादा यांचे चेहरे आण. आता सांग तुझी काय रिॲक्शन असेल. तसं 2 मिनिटं थांबला, तर म्हणलं होय दादा बरं आहे, बरोबर आहे. कारण ऍक्च्युली पोरं त्याला जे टोमणे मारत होते तितक्याच मजेमध्ये आम्ही पण त्याला टोमणे मारत होतो. तेव्हा त्याची रिॲक्शन काय, अरे दादा यार असं नाहीये, अशा टाईपचे. कारण की आपल्या शिडीमधल्या आपल्या वरच्या कोणीतरी टोमणा मारलेला चालतो, तो झेलायचा असतो, कारण हांजी. पण खालच्या कोणीतरी जर मला टोमणा मारला तर फणा निघतो आपलं, काय समजलं तू. आणि तो फणा निघतो तो आपल्याला माझंच कसं बरोबर आहे हे सांगत असतो. आणि समोरचा कसा ॲरोगंट आहे, कसा युसलेस आहे, तो ॲरोगंट किंवा युसलेस नाहीये, तुझा इगो तुला ते सांगतोय. मग एखाद्या टीम मध्ये तुम्ही असताना तुम्हाला जर प्रश्न पडला की स्वतःचा, तुम्हाला जे काही मनामध्ये आवाज येतोय तो तुमचा इगो आहे का नाही, तर याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला सांगतो. आजपर्यंत प्रत्येक टीम मध्ये तुम्हाला कधीही जर मनात हा विचार आलेला असला की टीम मधली माझी कॉन्ट्रीब्युशन ही बाकीच्यांच्या कॉन्ट्रीब्युशन पेक्षा जास्त आहे, तुम्ही कदाचित समोरच्या समोर बोलून पण दाखवणार नाही, पण नुसता हा मनात विचार जरी आला तरी तो तुमचा इगो बोलतोय. लिहून घ्या माझ्याकडनं, तुमचा इगो बोलतोय.
ओके. कारण की मला खरंच तुमची कॉन्ट्रीब्युशन, तुमच्यातल्या काही जणांच्या मनात नाही येत असेल काय, कारण पण दादा खरंच आमची कॉन्ट्रीब्युशन आहे की जास्त, मला काही घेणं देणंच नाही त्याच्याशी. कारण की ना प्रत्येक वेळेला टीमच्या यशामध्ये प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन मोजता येत नाही. कधी कधी येते मोजता. फॉर एक्झाम्पल टीम जिंकली क्रिकेटमध्ये, तर एकाच बॅट्समननी सेंचुरी मारली, बाकीचे सगळेजण 15-20 रनवर आउट झाले आणि एकाच बॅट्समननी टार्गेट रनच्या अर्धे रन त्यांनीच केले. तो म्हणेल कदाचित की माझीच कॉन्ट्रीब्युशन बघा, मीच ही मॅच जिंकून दिली की तुम्हाला. कदाचित मोजता येईल. पण कॅप्टनचा रोल मोजता येतो का? टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची, पिच आणि वातावरणाचा अंदाज घेणे, फिल्डिंग कशी लावायची आहे, ह्याचे जे जजमेंट कॉल्स आहेत त्याला आकडा नाही लावता येत. आणि तरी माझं म्हणणं आहे की जिकडे आकडे दाखवून जरी दाखवता येत असलं की तुमची कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे, तरीही हे दुसऱ्यांना बोलू द्या. तुमच्या मनामध्ये जर हा विचार आला तर तो इगोच आहे, कारण की तो दरवेळेला आकड्यांची वाट बघत नसतो. सो व्हॉट आय एम सेइंग इज की ऑब्जेक्टिव्हली तुमची कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे का नाही, आय डोंट केअर. कारण की प्रत्येक वेळेला ती अशी कागदावर मोजता येते असं नाहीये. काही हार्ड डेटा असतो की जो मोजता येतो, रन. पण काही सॉफ्ट मुद्दे पण असतात, कॅप्टनचं डिसिजन मेकिंग, की जे मोजता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे मोजता येत असू दे किंवा नसू दे, आणि तुमची कॉन्ट्रीब्युशन खरंच जास्ती असू दे का नसू दे, तुम्हाला हे वाटणं हाच प्रॉब्लेम आणि हाच इगो बोलतोय. ठीक आहे. कसं रे? 2 शक्यता आहेत. पहिली शक्यता म्हणजे खरंच, चला गृहीत धरा की तुमची खरंच आहे कॉन्ट्रीब्युशन, तुमच्या सेंचुरीमुळे टीम जिंकली, पण तुम्ही जेव्हा हे बोलून दाखवता ना, किंवा तुमच्या मनात जरी असलं आणि तुमच्या चालण्यामधला तो तोरा दिसत असला, तर समोरची माणसं तुम्हाला कदाचित कन्फ्रंट नाही करणार. कारण झालं ना, खरंच आहे की तू जिंकून दिलं, पण मनात मात्र रिस्पेक्ट कमी होतो तुमच्याबद्दल. आपण सचिनला थोर का समजतो? कारण तो टीमला जिंकून तर देतो, पण मग तो पाय जमिनीवर ठेवतो. तो धोनीचे एवढे सगळे फॅन्स का असतात? कारण धोनीच्या कॅप्टनशिपनी आपल्याला 2011चा वर्ल्ड कप जिंकून दिला खरा, पण जेव्हा टीमची ट्रॉफी बरोबरचा फोटो आहे, त्या फोटोमध्ये धोनी कुठे आहे? पाहिलंय का? कुठे आहे? कोपऱ्यामध्ये उभा आहे. धोनीला काय माहिती, तिथे इगो होता का त्याचा? मीच तर जिंकून दिली ही. त्याला दुसऱ्याला स्पॉटलाइट मध्ये राहू द्यायला काही अडचण नव्हती. त्यामुळे खरंच तुमची कॉन्ट्रीब्युशन सर्वात जास्त असली तरी हा मनामध्ये विचार येणे म्हणजे इगो आहे. कारण की तुमच्या कॉन्ट्रीब्युशनचं मोल घालवता मग तुम्ही. दुसऱ्यांच्या मनामध्ये ती चिडचिड रुखरुख व्हायला लागते आणि मग बाकीचे दबा धरून बसतात की हा याच्या सिंहासनावर कधी एकदा पडतोय म्हणजे सुनावता येईल याला. कारण तुम्ही जोपर्यंत सिंहासनावर आहात तोपर्यंत तर बोलता येणार नाहीये. झाली ना या मॅच मध्ये तू सेंचुरी मारली, आता काय बोलणार तुला? मग तो आधीचा सगळा साठून राहिलेला राग, की जो राग तुम्हीच अंगावर ओढवून घेतलाय, चालण्यामध्ये फुकट डौलदार चाल, फुकटची मस्ती, मीच कसा भारी दाखवून देणे, बोलून दाखवणे, पुढच्या मॅच मध्ये सगळे वाट बघून असतात की तू कधी एकदा शून्यावर आउट होतोय. मग आधीच्या मॅचची सगळी भडास तिकडे निघते. मग तुमच्या झालं, टीम स्पिरिट खच्ची व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यापेक्षाही बेकार की जे सॉफ्ट मुद्दे असतात ना, किल्ला बांधणे हे उदाहरण आहे. ठीक आहे का? रन सारखा कुठे आकडा देता येईल का की सर्वात जास्ती कॉन्ट्रीब्युशन कोणाची होती? ज्यांनी विटा आणल्या त्यांनी, का ज्याला तो आर्टिस्टिक मुद्दा सुचला त्यांनी, का ज्यांनी स्वतःचे एफर्ट घेतले, व्हॉट्सअप ग्रुप घेतला, 100 जणांना फोन केलं, ये बोलला त्याचं? ह्याला काय गणित आहे का? A² + B² फॉर्म्युला आहे का? नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला वाटत असलं की नाही मीच केलं ते सर्वात महत्वाचं, ठीक आहे, तो तुमचा अहंकार आहे. आणि स्वतःचा अहंकार कंट्रोल करा तर तुम्ही एक चांगले टीम प्लेअर बनता. आणि सत्र संपताना तुम्हाला एकच वाक्य मला दाखवायचंय. प्रत्येक सत्र आपलं संपताना जसं आपण असं एका वाक्यावर सोडतो की ते घरी घेऊन जाऊ शकतो, आपण त्याच्यावर नितांत विचार करू शकतो. विचार करावा तेवढाच कमी आहे. हे वाक्य आहे पुन्हा फुटबॉल मधलं
जो आर्सेनल फुटबॉल क्लब होता त्याचा एक जुना कोच होऊन गेला. जे फुटबॉल फॉलो करतात आणि एस्पेशली ह्या काळामध्ये फॉलो करतात, आपल्याला कदाचित विश्वासच बसणार नाही की एकेकाळी आर्सेनल अशी डेडली टीम होती, पण होती, एकेकाळी होती. त्या आर्सेनलचा कोच टोनी ऍडम्स म्हणून माणूस होता, आर्सिन वेंगरच्या आधीचा होता तो. त्यांनी त्याच्या प्लेयर्सला एक गोल्डन प्रिन्सिपल दिलं जगण्याचं. तुम्ही सगळ्यांनी फुटबॉलची जर्सी पाहिली आहे ना कशी असते? कुठल्याही स्पोर्ट्सच्या जर्सीवर मला सांगा समोरच्या बाजूला काय छापलेलं असतं? इकडे तुला माहिती असतं इथे काय छापलेलं असतं? कंट्रीचं नाव किंवा क्लबचं नाव, क्लबचं किंवा कंट्रीचं. बरोबर, समोर असतं ते कंट्री किंवा क्लबचं नाव म्हणजे टीमचं नाव, आणि मागे काय असतं? प्लेयरचं नाव. ओके, तर हा आर्सेनलचा कोच आर्सेनलच्या टीमला एक गोल्डन प्रिन्सिपल देत होता. तो म्हणतो, प्ले फॉर द नेम ऑन द फ्रंट अँड दे विल रिमेंबर द वन ऑन द बॅक. म्हणजे तुम्ही जे खेळताय ते समोरच्या नावासाठी खेळा, आणि दे म्हणजे श्रोते, फॅन्स, दे विल रिमेंबर द वन ऑन द बॅक. इफ यू प्ले फॉर द नेम ऑन द बॅक दे विल नॉट रिमेंबर आयदर नेम. म्हणजे टीम पण खड्ड्यात जाईल आणि त्या टीम बरोबर तू पण खड्ड्यात जाशील. पण तू जे खेळतोयस ते पुढच्या नावासाठी खेळ, आणि श्रोते किंवा इतिहास लक्षात ठेवेल ते मागचं नाव लक्षात ठेवेल. प्ले फॉर द नेम ऑन द फ्रंट अँड दे विल रिमेंबर द वन ऑन द बॅक. प्रार्थना करूया.